सकाळी उठल्यापासूनच काय ना काय बिघडतच होतं काम. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? तर सकाळी बघा आंघोळीसाठी गेली आणि गरम पाणी सगळं हातावरच आलं. तर नंतर मग नाश्ता करायला बसली तर बघा ही पण आली खायला, पण ही काय खाणार नाही, फक्त चमच्याने ढवळत बसले. तर हात पूर्ण लाल लाल झालेला आणि पूर्ण जड पडलेलं. तर तसंच काम केलं, कोण नव्हतं तर करावंच लागेल. नंतर मग आता इथे बघा तुम्हाला भात जरा पिवळा दिसतोय का? तर ही पण करामत झालेली, कारण की डाळ भात लावत होती कुकरला. तर हळद डाळीत टाकायची सोडून मी भातामध्ये टाकून दिली. काय डोकंच आज काम करत नव्हतं. आज संध्याकाळी बाहेरच जेवण केलं, कारण की साईदण्याला पण थोडं थंडीची शॉपिंग करायची होती. तर टोपी वगैरे घेतली, यांनी पण यांच्यासाठी जीन्स वगैरे बघितली. तर मग साईदण्यासाठी थंडीचं जॅकेट वगैरे घेतलं. तर टोपी घातली बघा आता कशी. थोडीशी शॉपिंग केली आणि गेलो मग पुढे. जेवण करण्याचा खूप कंटाळा आला होता, कारण की 9-9:30 झाले. वेळी बाहेरच काहीतरी खाऊन जाऊया. तर चायनीज खायचं मन करत होतं, खूप दिवस झाले. बघा टोपी नवीन घातली तर कशी बघत बसली. तिथे आता व्हेजच जेवण ऑर्डर केलं होतं, कारण की आपला मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर आता इथे मस्त व्हेज जेवण पनीर वगैरे घेतलं होतं आणि असं जेवण वगैरे झालं आमचं. जेवण वगैरे झालं, आता निघालो घरी जाण्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.